दरम्यान राजे शिर्के घराण्यानं पुणे पोलिसांना एक निवेदन दिलंय। दिग्दर्शक उत्तेकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असं निवेदन त्यांनी दिलं। छावा सिनेमामध्ये शिर्के घराण्याचा चुकीचा इतिहास दाखवला गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे चित्रपटातनं चुकीची दृश्य काढण्याची मागणी आता त्यांनी केली आहे। प्रदर्शित झालेला छावा हिंदी चित्रपट यामध्ये खूप आक्षेपार्ह इतिहासाची तोडमोड आणि बदल करून इतिहासामध्ये जाणीवपूर्वक बदल करून तिथं प्रदर्शित केलाय। खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय सर्व जाती समाती सर्व एकत्र असताना सर्व घराणे एकत्र काम करत असताना एक द्वेषापोटी मला असं वाटतंय जाणीवपूर्वक या पद्धतीने षड्यंत्र करून इतिहासात बदल करण्यात येतोय। म्हणून हा इतिहासात बदल न व्हावा आणि जाणीवपूर्वक कुणी एका घराण्याची बदनामी होते ते कुठेतरी थांबण्यासाठी आम्ही आज आपल्यासमोर आमचं म्हणणं आमचं रडं मांडण्यासाठी उपस्थित आहे। आज आपण पाहतोय बऱ्याच जणांनी छावा हिंदी चित्रपट आपण पाहिलाय, त्याच्यामध्ये इतिहासाची खूप मोठी चुकीचा इतिहास आणि तोडमोड करून कसा तरी एक वळण देण्याचा प्रयत्न केला गेला। आम्ही असं म्हणणार नाही की हा दोषी तो दोषी, परंतु कुठलाही ऐतिहासिक संदर्भ कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना सुद्धा राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं।